महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आपण लिहून घेणार आहे की ज्याच्यावर 2 ते 3 प्रश्न येतात आणि एकदम महत्वाचा टॉपिक आहे आपल्यासाठी. जे सोपं आहे ते तर सगळ्यांना येतं आहे की नाही, पण आता त्या सोप्यामध्ये काय राहतं, एखादी मंत्र्याकडे 2-3 खाते राहतात. 2-3 खाते राहतात. आता समजा आपण जर देवेंद्र फडणवीस साहेब जर म्हटले त्यांच्याकडे कोणते कोणते खाते? देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, कोणते कोणते खाते त्यांच्याकडे माहिती आहे का तुम्हाला? महसूल नाही त्यांच्याकडे. गृह खाता त्यांच्याकडे, पोलीस भरतीची प्रक्रिया वगैरे सगळ्या गोष्टी, पोलिसांशी रिलेटेड सर्व गोष्टी गृह खाता त्यांच्याकडे. अजून मग हेच आपल्याला पाहायचं आहे, जे आपल्याला माहित नाही ते लिहा. म्हणजे आता आपल्या डोळ्याखालून गेलं ना की कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं आहे तर आपल्याला पाठवून जातं. ते काय विचारता, ऊर्जा खात्याचे मंत्री कोण आहेत, गृह खात्याचे मंत्री कोण आहेत, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहे, महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री कोण आहे, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री कोण आहे, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री कोण आहे, महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री कोण आहे. मग आपल्याला माहिती तर राहतं पण आठवत नाही. मग एकदा डोळ्याखालून जर गेला आपल्या तिथे पाठवून नाही लिहा. पहिले आपण काय करू, त्या व्यक्तीचं नाव लिहू आणि मग त्याच्या पुढे त्याचे खाते लिहू. ठीक आहे. 1 नंबर देवेंद्र फडणवीस आणि डॅश मारून त्यांच्या पुढे त्यांच्या खात्यांचे नाव लिहायचे. गृह म्हणजेच ते आपल्या राज्याचे गृहमंत्री आहेत, स्वल्पविराम देऊन. ऊर्जा आणि तिसरे आहे सामान्य प्रशासन, आणि आता त्यांच्याकडे एक खाता अजून ऍड झालंय. अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे त्यांच्याकडे एक खाता अजून गेलंय. कोणतं? अर्थ. ऍड करा, कारण हे पुस्तक ते अगोदर बनलेलं आहे, बरोबर आहे की नाही? जेव्हा अजित पवार होते तेव्हा हे पुस्तक बनलेलं आहे. आता त्यांच्याकडे खातं ऍड झालं. मग काय प्रश्न आला, महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री कोण? मग तुम्ही काय लिहिणार? अजित पवार. तर ते चुकीचं होऊन जाईल. अर्थ खाता आता कोणाकडे आले? देवेंद्र फडणवीस. ठीक आहे. हे 4 खाते त्यांच्याकडे सध्या आहे. सामान्य प्रशासन म्हणजे काय? सर्वांवर जिथे ज्याही गोष्टी चालत असतील त्या सर्वांवर प्रशासन ठेवणारं खातं. सामान्य म्हणजे सर्व डिपार्टमेंटवर लक्ष ठेवणारं खातं. सामान्य प्रशासन विभाग. समजतंय? कोणत्याही जर तुम्ही डिपार्टमेंटला गेले, समजा तुम्ही कलेक्टर ऑफिसला गेले, जिल्हा परिषदला गेले, पंचायत समितीला गेले, कुठेही गेले तर तिथे जर आपलं काही काम आलेलं असेल तर कुठे जावता लोक? सामान्य प्रशासन विभागात. मग तिथे विचारणं होते की हे आमचं असं काम आहे, हे काम कुठे होईल? सामान्य म्हणजे काय? ज्याच्यात कोणी बसू शकतं. जनरल डबा. समजतंय? म्हणून सामान्य म्हणजे काय? सगळे काम तिथे होतात. पुढे एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे. मग त्यांच्याकडे कोणतं खातं आहे? नगर विकास. कोणतं खातं आहे त्यांच्याकडे? नगर विकास. दुसरं आहे गृहनिर्माण. नगर विकास आणि गृहनिर्माण हे 2 खाते आपले राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे ते आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजित पवार होते, पण आता अजित पवार नाहीयेत, तर मग त्यांच्या जागी आपण नाव लिहू सुनेत्रा पवार. मग आता आहे, पण मग आता खाते कोणते? अर्थ नाहीये त्यांच्याकडे. कोणतं आहे मग? राज्य उत्पादन. पहिलं खातं आहे त्यांच्याकडे राज्य उत्पादन. दुसरं आहे क्रीडा व अल्पसंख्याक विकास. ठीक आहे. IMP प्रश्न स्टार मारला तरी चालेल. चंद्रशेखर बावनकुळे. किती नंबर? 4 नंबर. चंद्रशेखर बावनकुळे. सांगा कोण सांगतं? महसूल मंत्री, म्हणजेच महसूल खातं. महसूल म्हणजे येणारा कर, कराची रक्कम, जाणारा कर, बरोबर आहे की नाही? टॅक्स, या सर्वांचे मंत्री महसूल मंत्री.
तलाठी हे कोणत्या खात्यात येतं? महसूल खात्यात. समजतंय ना? तहसीलदार कोणत्या खात्यात येतं? महसूल खात्यात. चंद्रशेखर बावनकुळे महसूल खाते, एकच खाते त्यांच्याकडे. मग विचारला जातो प्रश्न, महसूल मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री कोण आहेत? 3 प्रश्न येतात बरं का पोलीस भरतीला. 2 ते 3 प्रश्न मंत्रिमंडळावर येतात. पुढे राधाकृष्ण विखे पाटील. जलसंपदा. राधाकृष्ण विखे पाटील आपले जलसंपदा मंत्री आहे. राधाकृष्ण विखे पाटील. जलसंपदाच्या पुढे कंस मारून लिहायचं गोदावरी आणि कृष्णा खोरे, या 2 नद्यांचा जलसंपदा खातं त्यांच्याकडे. गोदावरी आणि कृष्णा खोरे. गोदावरी आणि कृष्णा खोरे. जलसंपदा मंत्री आपले राधाकृष्ण विखे पाटील. नेक्स्ट हसन मुश्रीफ. हसन मुश्रीफ. हसन मुश्रीफ. हसन मुश्रीफ कोण सांगतं खातं? वैद्यकीय शिक्षण. वैद्यकीय शिक्षण. हसन मुश्रीफ यांच्याकडे खातं वैद्यकीय शिक्षण. आता त्या खातं काय काम करतं हे एवढं आपल्याला पाहिजे गरज नाही. फक्त आपल्याला काय माहिती पाहिजे? वैद्यकीय शिक्षण मंत्री कोण आहेत? वैद्यकीय म्हणजे डॉक्टर. शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ. नेक्स्ट आहे गिरीश महाजन. महत्वाचं आहे जळगाववाल्यांसाठी, बरोबर आहे की नाही? जळगाव जिल्ह्याचे जे जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांकडे कोणते कोणते खाते तर ते आपल्याला माहिती पाहिजे. गिरीश महाजन लिहा. जलसंपदा. पहिलं काय होतं रे? जलसंपदाच होतं, पण फक्त गोदावरी आणि कृष्णा खोऱ्याचं होतं. आता यांच्याकडे बी तेच खातं आहे. कोणतं? जलसंपदा. कंसात विदर्भ, तापी आणि कोकण यामध्ये जेवढ्या बी नद्या असतील त्या नद्याचं जलसंधारण. म्हणजेच काय रे? संधारण म्हणजे काय? वाचवणे. जलसंपदा. जलसंपदा मंत्री 2 आहेत मग आपल्याकडे आता. एक राधाकृष्ण विखे पाटील आणि दुसरे गिरीश महाजन. दोन्हीमध्ये फरक काय आहे? राधाकृष्ण विखे पाटील हे 2 नद्यांचा जलसंपदा करतात, गोदावरी आणि कृष्णा. त्याच्यानंतर उरलेल्या सर्व नद्या म्हणजे विदर्भ, तापी आणि कोकण. तापी आपल्या जळगावचीच. विदर्भातील सर्व नद्या, कोकणातील सर्व नद्या आणि तापी सगळ्यांचं म्हणजे जलसंपदा मेन खातं कोणाकडे रे? गिरीश महाजन यांच्याकडे. चला नेक्स्ट चंद्रकांत पाटील. चंद्रकांत पाटील. उच्च व तंत्र शिक्षण. उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री. उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री. आपल्या जिल्ह्यातले जे मंत्री आहेत त्यांचे खाते आपल्याला माहितीच पाहिजे. पुढचं आहे गुलाबराव पाटील. आपल्या जिल्ह्यातले जळगाव. गुलाबराव पाटील. पाणी पुरवठा आणि स्वच्छता. पाणी पुरवठा आणि स्वच्छता. गुलाबराव पाटील. पाणी पुरवठा आणि स्वच्छता. पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री आहेत गुलाबराव पाटील. नेक्स्ट गणेश नाईक. महाराष्ट्राचे वनमंत्री. गणेश नाईक कोण आहेत? वनमंत्री. वन खातं कोणाकडे? गणेश नाईक. गणेश नाईक यांच्याकडे वन खातं आहे.
दादाजी भुसे शालेय शिक्षण. दादाजी भुसे शालेय शिक्षण. जेवढं लिहून देतोय सर्व कामाचं आहे. दादाजी भुसे शालेय शिक्षण. नेक्स्ट संजय राठोड. काही काहींचे नाव तर आपल्याला माहित पण नाही, पाठ करावे लागतील. संजय राठोड यांच्याकडे जलसंधारण. संजय राठोड जलसंधारण. ते जलसंपदा होता. संपदा आणि संधारण मध्ये फरक आहे. जलसंधारण संजय राठोड. जयकुमार रावल विपणन आणि राजशिष्टाचार. जयकुमार रावल विपणन आणि राजशिष्टाचार. उदय सामंत उद्योग आणि मराठी भाषा. उदय सामंत. लिहा पटापट पटापट काय लागतंय. उदय सामंत यांच्याकडे खातं आहे उद्योग आणि मराठी भाषा. प्रश्न कसा आहे तो, महाराष्ट्राचे उद्योग मंत्री कोण? उदय सामंत. उ फॉर उद्योग, उ फॉर उदय है ना. नेक्स्ट आहे आदिवासी मंत्री कोण आहेत आपले? आदिवासी मंत्री अशोक उईके. त्यांचं नाव आहे अशोक उईके. आदिवासी विकास. कोणतं खातं आहे त्यांच्याकडे? आदिवासी विकास. आदिवासी विकास खातं माहित नाही तुम्हाला? अशोक उईके. नेक्स्ट आहे पर्यटन मंत्री. तर माहिती आहे महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री असलं नाही. आजच्या आज 3 ते 4 वेळा उद्योग मंत्रिमंडळ वाजता 3 ते 4 वेळा. लिहा शंभूराज देसाई. पर्यटन व खनिकर्म. पर्यटन व खनिकर्म. कोणाला जायचंय का बरं? पर्यटन मंत्री आहेत आपले शंभूराज देसाई. पर्यटन खातं त्यांच्याकडे, खनिकर्म खातं त्यांच्याकडे. खनिकर्म म्हणजे खनिज है ना. नेक्स्ट आहे आपले सर्वात महत्वाचे कृषी मंत्री. दत्तात्रय भरणे. पंकजा मुंडे कस काय? दत्तात्रय भरणे कृषी खाते. स्टार मार रे, स्टार मार. दत्तात्रय भरणे कृषी खाते. पंकजा मुंडे पर्यावरण आणि हवामान बदल. पंकजा मुंडे पर्यावरण आणि हवामान बदल. आणि दुसरं खाते त्यांच्याकडेच पशुसंवर्धन. 2 खाते त्यांच्याकडे, एक पर्यावरण आणि हवामान बदल आणि दुसरं पशुसंवर्धन. लाडकी बहीण कोणाकडे? लाडकी बहीण कोणत्या विभागांतर्गत चालतं? गृह खात्यांतर्गत. नुसते घेता सर आम्ही पैसे, ते नाही माहिती आम्हाला. लिहा महिला आदिती तटकरे. महिला व बाल विकास, अंगणवाडी वगैरे सगळं कशाने चालतं? महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषदे अंतर्गत राहतो.
आदिती तटकरे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे बोलल्या की 2 ते 3 दिवसात लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरित होतील, की लगेच पैसे वितरित होतात. झाले ना या महिन्याचे काढले नाही तर तुम्हाला येता नाही, तुम्ही पात्र नाही का? ठीक आहे. पुढच्या वर्षी आदिती तटकरे, महिला व बाल विकास मंत्री. स्टार इंडियन नव्हे. प्रश्न येईल ना, कारण हा प्रश्न काय रिलेटेड आपल्या लाडकी बहीण योजनेशी रिलेटेड आहे. मग आपल्याला वाटतं यांच्यावरच कसा प्रश्न विचारला की जी योजना जास्त याच्यात असते, मार्केटमध्ये असते, त्या योजनेशी रिलेटेडच प्रश्न तयार होतो. पुढे शिवेंद्र सिंग भोसले. शिवेंद्र सिंग भोसले, सार्वजनिक बांधकाम. शिवेंद्र सिंग भोसले, सार्वजनिक बांधकाम. प्रकाश आबिटकर. प्रकाश आबिटकर, आरोग्य मंत्री. आरोग्य खाते प्रकाश आबिटकर. बाबासाहेब पाटील. आरोग्य खात्याला स्टार केला का? स्टार करून घ्या, महत्वाचा प्रश्न. बाबासाहेब पाटील. सहकार खाते. सहकार. नेक्स्ट आकाश फुंडकर. आकाश फुंडकर. आकाश फुंडकर, कामगार खाते. कामगार. छगन भुजबळ. महत्वाचं आहे ना, माहिती आहे सगळ्यांना. छगन भुजबळ ओबीसी नेते आहे ना, ओबीसी. अन्न व नागरी पुरवठा. अन्न व नागरी पुरवठा खातं त्यांच्याकडे. नितेश राणे. नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे. कोणाकोणाला माहिती नितेश राणे? कल्पनी माहिती. मत्स्य आणि बंदरे. मत्स्य आणि बंदरे. नितेश राणे, मत्स्य आणि बंदरे. नेक्स्ट मकरंद जाधव पाटील. मकरंद जाधव पाटील. मदत आणि पुनर्वसन. मदत आणि पुनर्वसन. जर अशी काही घटना घडली, अचानक पूर आला, कोरोना आला, नैसर्गिक आपत्ती वगैरे काही आपल्या राज्यावर आली, तर त्यासाठी मदत आणि पुनर्वसनाचं काम कोण करतील? मकरंद जाधव पाटील. मदत आणि पुनर्वसन हे खातं त्यांच्याकडे. भरत शेठ गोगावले. भरत शेठ गोगावले, रोजगार हमी. कोणतं खातं आहे त्यांच्याकडे? रोजगार हमी. भरत शेठ गोगावले, रोजगार हमी. नेक्स्ट प्रताप सरनाईक. प्रताप सरनाईक.
प्रताप सरनाईक. परिवहन, परिवहन म्हणजे एसटी महामंडळ, समजतंय का? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. संजय शिरसाट, संजय शिरसाट, सामाजिक न्याय. संजय शिरसाट, सामाजिक न्याय. झालं. नेक्स्ट आहे संजय सावकारे, वस्त्रोद्योग. संजय सावकारे, वस्त्रोद्योग म्हणजे कापड उद्योगाशी रिलेटेड. वस्त्र म्हणजे काय? कपडा. नेक्स्ट नरहरी झिरवाळ, नरहरी झिरवाळ. नरहरी झिरवाळ. अन्न व औषध प्रशासन, अन्न व औषध प्रशासन. शेवटचं जयकुमार गोरे. शेवटचं आहे जयकुमार गोरे. ग्राम विकास आणि पंचायत राज, ग्राम विकास आणि पंचायत राज. आता किती झाले? त्या 32 पैकी महत्वाचे जे मी सांगतोय ते स्टार करून घ्यायचे. 1 नंबरला स्टार देवेंद्र फडणवीस साहेब, गृह खातं विचारलं जातं. 2 नंबरला स्टार, 3 नंबरला स्टार, कारण की तिन्ही आपले महत्वाचे मंत्री आहेत. 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री. त्याच्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना स्टार करा. हे याच्यावर प्रश्न आलेले महत्वाचे म्हणजे काय? महत्वाचे तर सगळे जे 32चे 32, पण प्रश्न आजवर कोणत्या कोणत्या ह्याच्यावर आले तुम्ही त्याला स्टार मारा. महसूलला मारलं स्टार, महसूलला मारलं का? गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, कारण जळगावशी रिलेटेड आहे, ते आपल्याला पाठच पाहिजे. झालं. त्याच्यानंतर महत्वाचं खातं आहे अजून शालेय शिक्षण, दादाजी भुसे. दादाजी भुसे शालेय शिक्षण. त्याच्याच वरती वनमंत्री गणेश नाईक. वनमंत्रीवर प्रश्न होता 2014ला, आता बी होता. त्याच्यानंतर पुढचं आहे आदिवासी मंत्री अशोक उईके. अशोक उईके यांना स्टार, बरोबर. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, स्टार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, स्टार. त्याच्यानंतर महिला बालविकास आपण स्टार केलाय ना? हा. त्याच्यानंतर पुढचं येतं परिवहन. परिवहन प्रताप सरनाईक, परिवहन प्रताप सरनाईक झालं. पुढे आलं आपलं कामगार मंत्री आकाश पुणकर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर, बरोबर का? आणि एक शेवटचं राहिलं ग्रामविकास आणि पंचायत राज, जयकुमार गोरे. एवढे लोक तुमचे पाठ म्हणजे पाठच पाहिजे. हे होतं आपलं मंत्रिमंडळ, हे होतं आपलं मंत्रिमंडळ.